जय शिवराय लाडक्या बहिणींनो, तुमचा अजून 8वा आणि 9वा हप्ता आला नसेल फेब्रुवारी महिन्याचा, त्यासाठी आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघून घ्या आणि जाणून घ्या। तुम्हाला मी सांगतो, आता बटन दाबल्यावर तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील। हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे। हा शब्द महायुती सरकार आज संध्याकाळी 8:07 डीबीटी गव्हर्नमेंट द्वारे 3000 रुपये आलेले आहे। माझा अकाउंट स्टेट बँकेत आहे। कोणताही नंबर लागू शकतो। महायुती सरकारने टप्प्याटप्प्याने 50 लाख महिला अपात्र ठरवण्याचे टार्गेट ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सत्तेवर येतात सरकारने 9 लाख लाडक्या बहिणींचे पैसे कमी केलेले आहेत, त्यामुळे आता सरकारने महिन्याला 135 कोटी तर वर्षाला 1620 कोटी रुपये वाचवलेत। लाडक्यांमुळे तिजोरीवर महिन्याला 3600 कोटींचा भार येत होता। जानेवारीत 5 लाख तर फेब्रुवारीमध्ये 9 लाख महिला अपात्र ठरल्या। एकापेक्षा जास्त योजनेच्या लाभार्थी महिलांना वगळण्यात आलेले आहे। महिन्याला 135 कोटी तर वर्षाला 1620 कोटी रुपये वाचलेत। 50 लाख लाभार्थी कपातीचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलेलं आहे। अशा प्रकारे लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत। आणखी 50 लाख बहिणी अपात्र होण्याची शक्यता आहे। तरी सुद्धा तुमचे 1500 रुपये म्हणजे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहेत। लाडक्या बहिणीला फेब्रुवारीमध्ये 8वा आणि 9वा हप्ता मिळणार आहे, दोन्ही हप्ते मिळणार आहेत। तरी सुद्धा त्यांना अटी राहणार आहेत आणि अटीनुसारच पैसे मिळणार आहेत। अशा प्रकारे आज उद्या आणि परवा म्हणजे या 3-4 दिवसामध्ये तुमचा 8वा आणि 9वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। मेसेज येण्याची तुम्हाला शक्यता नाही, तर मेसेज 100% येणार आहे। आजपासून 1500 रुपये खात्यात जमा होणार आहेत। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत। त्याचबरोबर त्यांना अटी आहेत, तर अटी अशा प्रकारच्या आहेत की राशन कार्ड त्यांना येलो कलरचं, पिवळ्या कलरचं, केशरी कलर आणि व्हाईट कलरचं म्हणजे पांढऱ्या कलरचं राशन कार्ड पाहिजे। अशा प्रकारे लाडक्या बहिणीला पैसे मिळणार आहेत आणि त्या पैशासोबतच त्यांना राशन कार्ड म्हणजे त्या ठिकाणी त्यांना एक साडीसुद्धा मिळणार आहे। साडीची किंमतसुद्धा 400 ते 500 पर्यंत राहणार आहे आणि सिल्कची साडी मिळणार आहे। अशाच नवीन शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या नवीन अपडेट। तर भेटूया पुढची अपडेट घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।